नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात बाळांनो सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. कसं चाललंय बाळांनो भरतीची तयारी? आता 10-15 दिवसामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे. जवळजवळ बऱ्याच ठिकाणाचे आपले ग्राउंड पण झालेत आणि सगळे आता बरेच जण यातले क्वालिफाय पण होणार आहेत आणि लेखीच्या तयारीसाठी तुम्ही उत्तम प्रकारे अभ्यास पण करत असाल. तर बाळांनो, आपण यूट्यूबला जे काही व्हिडिओ घेतोय त्यातलं अजून एक जे प्रकरण आहे त्यातलं एक छोटासा टाईप मी तुमच्यासमोर घेऊन आले, ज्याचं नाव आहे मजूर आणि काम. तर मजूर आणि काम या प्रकरणामधला तिघे मिळून एक टाईप आहे बघा. तिघांना मिळून ते काम किती दिवस लागतील. तर एका मुलाने मला ते उदाहरण पाठवलं होतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक 4-5 उदाहरणं मी त्या तिघे मिळूनची कशी सोडवायची ते आपण बघणार आहे. त्याच्या अगोदर बाळांनो, आपला जो मॅथ्स बाय तुपे सर हा यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा उदाहरणं तुम्हाला कशी वाटतात ते. आणि तुम्हाला जर एखादा टाईप कुठला पाहिजे असेल तर ते मला कमेंटमध्ये पाठवा. ते उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर बाळांनो, मजूर आणि काम याच्यामध्ये तिघे मिळून एक प्रकार आहे. तर ती उदाहरणं सोडवायची कशी ते आपण बघूया या बाळांनो. त्याच्या अगोदर बाळांनो, ज्या विद्यार्थ्यांना गणितासाठी एखादी बॅच चांगली पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण स्वप्नपूर्ती बॅचच्या नावानं आपण ॲपमध्ये एक बॅच टाकलेली आहे. तर सगळ्यांनी ती खरेदी करा आणि अभ्यास चांगला करा. चला बाळांनो, उदाहरणं कशी सोडवायची ते आपण बघूया. तर आपले जे आजचं प्रकरण आहे मजूर, त्यातला तिघे किंवा तिघी मिळून उदाहरणं कशी सोडवायची तेच आपण बघूया. चला बाळांनो, कशी सोडवायची उदाहरणं आपण बघूया. या प्रकार आपला आहे का चेक करा. ये पोरगा एक काम 10 दिवसात करतो. बी पोरगा 12 दिवसात करतो. कोण? बी पोरगा 12 दिवसात करतो. व इथं राहिले बरं का लिहायचं. सी हा पोरगा पण 15 दिवसात पूर्ण करतो. कुठला पोरगा? सी बरं का. इथं सी नाव द्या. मग कळलं का बघा. म्हणजे ए बी आणि सी अशी 3 पोरं आहेत ती. यांना किती वेळ लागतो का नाही हे तुम्हाला दिलंय बघा. 10-12-15 दिवस लागतात. तर प्रश्न काय विचारला बघा. ए बी सी हे तिघे मिळून, आला का प्रकार? तिघे मिळून. आणि सांगा आता, ठरलं या तिघे मिळूनच्या प्रकारामध्ये नो तिघे शब्द जरी आला तरी लसावीच वापरायचा. सांगा आता मला, या तिघांचा लसावी किती? लसावी म्हणजे काय? तिघांच्या पाड्यात कोण आहे सांगा. तुम्हीच विचार करा, तिघांच्या पाड्यात कोण आहे. मोठ्याला फोकस करा बघा बर. मोठा बाकीच्या दोघांच्या पाड्यात आहे का? नाही. मग 15 दुने 30, 30 दोघांच्या पाड्यात आहे का बघा. 15 त्रिक आणि 15 चोक 60 बघा बर. 60 लसावी पाहिजे, कारण 60 सगळ्यांच्या पाड्यात आहे. कळलं का बघा. आणि ऐका आता मग, 60 लसावी येण्यासाठी प्रत्येकाचा पाडा म्हणायचा. मनावर पाडा. 10 सख 60 अधिक 12 पंचे 60 अधिक 15 चोक 60. मी बेरीज का केली माहिती आहे का? कारण प्रकार तिघे मिळून आहे म्हणून. आणि संपलं. आलं तुम्हाला उत्तर 60 भागिले, करा बेरीज, 6 5 11 4 15 आणि भाग लावा. आलं उत्तर 15 1 15 चोक, म्हणजे उत्तर आलं 4 दिवस. कुठं नाही कळलं सांगा. याचा अर्थ बाळांनो काय माहितीये का? तिघांना जर कामाला लावलं तर 4 दिवस लागतील. कुठं नाही कळलं सांगा. तिघांना कामाला लावलं तर साहजिक आहे की तिघ असल्यामुळे काम लवकर संपणार ना. किती सोपं आहे सांगा बरे. लसावी घ्या पुढचं. चला करा बरं तुम्ही. चला बघा जमतंय का. ये चला. अजय एक काम 24 दिवसात, विजय 16 दिवसात आणि सुजय 48 दिवसात पूर्ण करतात. 3 पोर आहेत. तर तिघांनी मिळून, या शब्दावरचा आपला प्रकार आहे तिघांनी मिळून, ते काम किती दिवसात पूर्ण होईल सांगा. मग आता तिघांना कामाला लावायचं.
24, 16 आणि 48. आता तुम्हीच सांगा या तिघांचा लसावी किती येईल? सांगा आता, थोडा विचार करा. मोठा कोण आहे सगळ्यात? 48. मग त्याला फोकस करा. 48 दोघांच्या पाड्यात आहे का? आहे. म्हणून आपल्याला लसावी 48 आला. ल्यावर आणि म्हणा प्रत्येकाचा पाडा 24 दुने 16 त्रिक आणि 48 एक. संपलं. 48 भागिले 2 आणि 3 5 आणि 1 6. म्हणा पाडा 6चा. 6 8 48. संपलं. तिघांना मिळून किती? 8 दिवस लागतील. कुठं नाही कळे सांगा. काय पाहिजे याच्यापेक्षा सोपं सांगा अजून. किती सोपं आहे सांगा बरं. ठीक आहे. चलो बाळांनो दाखवा हे करून चला. करा. चला बाळांनो सांगा मला चला. ए बी सी एकटं एकटं एक काम 15, 12 आणि 20 दिवसात करतात. एकटे एकटे बर का. तर आला का तिघांनी एकत्र काम केल्यास? आला की प्रकार एकत्रचा. पण ठरलंय आपलं. सांगा या सगळ्यांचा लसावी सांगा किती येईल? बघा बर सगळ्यांच्या पाड्यात कोण आहे? मोठ्याला फोकस करा. 20 दोघांच्या पाड्यात नाही. 20 दुने 40 बघा. 20 त्रिक 60 बघा. बघा बरं 60 आहे का सगळ्यांच्या पाड्यात? आहेत की. म्हणा पाडा चला. प्रत्येकाचा पाडा म्हणा. 15 चौक 60, 12 पंचे 60, 20 त्रिक 60. आणि चला मग 60 भागिले करा बेरीज 5 आणि 4 9 9 आहे का नाही. आणि 12 म्हणा 12 पंचे 60. संपलं. 5 दिवस लागतील. कशाला? तर तिघांना मिळून काम करायला. कुठं नाही कळलं सांगा. कसं काय शॉर्टकट आहे सांगा बरं. आहे का नाही? एक 3-4 सेकंदाचं काम आहे फक्त. चला करा पुढचं. बघा रे. एक मिनिट थांबा. हे झाले ना. ठीक आहे करा चला. समजतंय का बघा. प्रश्न लय हटके बरं का. आता 1000 पोरात एक जण सोडवणार आहे हा. हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. मला सांगा रे दुप्पट वेगाने म्हणजे काय रे? समजा मला सांगा एक पोरगा एक काम 20 मिनिटात करतो. एक पोरगा एक काम 20 मिनिटात करतो. आणि दुसऱ्या पोरगा काय माहिती आहे का? तो याच्यापेक्षा दुप्पट वेगात करतो. बसू नका. याच्यापेक्षा दुप्पट वेगात करतो म्हणलंय मी. दुप्पट वेगात म्हणजे 40 मिनिटात वय. चुकला. अरे दुप्पट वेगात म्हणजे त्याच्या कामाचा वेग जास्त असणार का नाही. म्हणजे तो माघारी तो कमी वेळात करणार. दुप्पट वेग आहे याचाच अर्थ तो 10 मिनिटात करणार. कळतंय का बघा. कुठं नाही कळ सांगा. हा 20 मिनिटात करतोय आणि तो दुप्पट वेगात करतोय म्हणजे तो लवकर करतोय असा अर्थ आहे. समजा एक पोरगा 50 मिनिटात एक काम करत असता तर त्याने किती केलं असतं? तो वेगात करतोय म्हणल्यावर तो 25 मिनिटातच केलं असतं. याचा अर्थ मला इथं लावायचा आहे आता. वेगात असतो
तो काम लवकर करतो. बरोबर ना? नक्की का? या आता मला सांगा आता. हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे वेगात कोण आहे? अवेगात आहे. याचाच अर्थ लवकर काम करतोय. कळलं का? तर क हा आणि ब यांच्या एकत्रित कामा इतकं, म्हणजे त्या दोघांना जेवढा वेळ लागतो का नाही, कुणाला ला आणि ब ला, तेवढा एकट्याला लागतो क ला. एकटा एक काम 12 दिवसात करतो. ऐका की फायनल तुम्हाला एक कळलंय बघा. 12 दिवसात करतो हे फिक्स तुम्हाला कळलंय बघा. फिक्स तुम्हाला कळलंय बरं का. परत आज नाही कळले. हा ब च्या बघा बरं का, ब च पण काय हा ब च्या वेगाने करतो. मग तुम्ही थोडा विचार करा. अवेगात करतोय, अवेगात करतोय याचा अर्थ ने लवकर केला असेल का नाही, म्हणजे ब ने उशिरा केला असेल 24 दिवसात. कळतंय का बघा. फसू नका बरं का, फसू नका. अवेगात करतो म्हणजे लवकर करतो ना, हा 12 दिवसात करतोय लवकर, म्हणजे हा उशिरा करणार. कळलं का बघा. आणि ऐका आता, तुम्हाला तिघे मिळूनचा प्रकार आलाय का नाही, मिळूनच्या प्रकारात तिघ जण माहित पाहिजेत ना. आणि या आता मग क कसा माहिती होणार बघा बरं. वाचा वाक्य. क हा आणि ब यांच्या एकत्रित कामा इतकं, दोघांच्या कामा इतकं, म्हणजे आपला प्रकार कुठला माहिती आहे का? दोघे मिळूनचा प्रकार. सांगा आता, या दोघांच्या मिळूनचा प्रकार आहे. वरती गुणाकार आणि खाली बेरीज. शिकलोय की आपण हे दोघे मिळूनचा. आणि सोडवा बरं आता मग. 12 एके 12, 12 त्रिक 36, 3 8 24. कळलं का? 8 दिवस. म्हणजे तुम्हाला तिघाला स्पेशल किती वेळ लागतो हे दिले जाते. आणि आता आपला प्रकार कुठला? तिघे मिळूनचा. कळलं ना तिघाला किती वेळ लागतोय ते. आणि आता सांगा मग 12, 24 आणि 8 आहे, ठीक आहे. सांगा यांचा लसावी किती काढू आपण. मिळूनचा प्रकार लसावी आला 24, बरोबर ना. म्हणा 12 दुने 24 एक 8 त्रिक लावा भाग. चला संपलं उत्तर. 24 भागिले 3 आणि 3 6, 6 चोक 24. संपलं. किती दिवस लागतील? 4 दिवस लागतील. कुठे ना कळे सांगा. हे असं करायचं होतं, पण असं करण्यासाठी ही 3 माप माहित नव्हती, म्हणून हे 3 माप माहिती केली ती. बाकी असं वेगळं काय नाही. कुठे ना कळे सांगा. चला पुढचं उदाहरण सेम टू सेम असंच आहे. करा बरं चला, काहीच बदल नाही. करा. सुटलं का रे? या मगाच्या सारखा आहे. हा दुप्पट वेगाने करतो. थांबा जरा. किती दिवसात करतो ते दिले? 15 दिवसात. चला लगेच ब च कळते बघा. काय ब च सांगा. हा वेगाने करतो. मग दिलंय ना, म्हणजे वेगात करत असेल कोणापेक्षा? ब पेक्षा. तर ब उशिरा करणार आहे 30 दिवसात. आणि सांगा आता क पोरगा दोघांच्या एकत्रित कामा इतकं. सांगा मग क ला दोघं मिळूनचा प्रकार काय?
वर गुणाकार आणि खाली बेरीज. लावा बर भाग चला. 15 एके 15 त्रिक आणि 3 10 30. संपलं. 10 दिवस लागले. आलं का तिघांचं. आणि आता मग मिळून हे काय तिघे मिळून घ्या मग 15 30 आणि 10 आहे. करा मिळूनचा प्रकार. सगळ्यांचा लसावी 30 आला का बघा. आहे की 30च सगळ्यांच्या पाड्यात 30च आहे. 15 दुने 30 एक 10 त्रिक आणि मग 30 भागिले 6 6 पंचे 30. संपलं. कार्यकर्त्यांना 5 दिवस लागतील. कुठं नाही कळलं सांगा. आहे जरा किचकट पण काय त्याला पर्याय नाही. काय आता काय करणार. तिघ तर माहिती करावं लागतील. त्याशिवाय मिळून तर येणार नाही. ठीक आहे.